वेलकम बॅक फ्रेंड्स. माझं नाव अमोल यादव आणि आपलं हे जे सेकंड लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत. त्याच्या अगोदर पाठीमागच्या लेक्चर म्हणजे फर्स्ट लेक्चर मधले जे जे काही कंटेंट झाले थोडेसे रिवाइज करूया. बघा, पाठीमागच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय असतं मित्रांनो, तर प्रत्येक बॉडीच्या अशा अनंत कॅरेक्टरिस्टिक्स असतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल कलर, हाईट, त्याच्यानंतर मास, टेम्परेचर, डेट, टाइम, म्हणजे ह्या सगळ्या अनंत कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यामधल्या पर्टिक्युलर जे असे ठराविक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे आपण काय करू शकतो, मोजू शकतो. त्या कॅरेक्टरिस्टिक्सना आपण काय म्हणणार आहे, फिजिकल क्वांटिटी. ओके. फिजिकल क्वांटिटी आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑब्जेक्ट विच कॅन बी मेजर्ड ऑन अँड ऑन विच फिजिकल लॉज कॅन बी अप्लाइड. म्हणजेच मोजता येऊ शकणाऱ्या अशा कॅरेक्टरिस्टिक्स ज्यांच्यावरती आपण फिजिकल लॉज, फिजिक्स मधले लॉज वेगवेगळे अप्लाय करू शकतो. ओके. फॉर एक्झाम्पल सांगा, लेंथ मोजू शकतो, परफेक्ट लेंथ मोजू शकतो. मास मोजू शकतो, किलोग्राम मध्ये मास मोजतो, बरोबर. एखादी वस्तूचा आपल्याला मास मोजायचा आहे तर आपण काय करतो, ती वस्तू उचलतो आणि वजन काट्यावरती ठेवतो, आपल्याला त्या वस्तूचं काय मिळतं, मास मिळतं, बरोबर. लेंथ मोजण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, बरोबर आहे, स्केलचा. टेम्परेचर मोजू शकतो का, येस, टेम्परेचर ऑल्सो वी कॅन मेजर इट, ओके, बाय युझिंग थर्मोमीटर. त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे आपण काय करू शकतो, मोजू शकतो. ओके. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सना आपण काय म्हटलं, फिजिकल क्वांटिटी म्हटलं. बरं, फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप्स आहेत. ओके. कसले कसले दोन टाइप्स आहेत सांगा मला. हा, जे दुसऱ्यावरती डिपेंड नसणार आहे, बरोबर. एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण ते डायरेक्ट मोजू शकतो. फॉर एक्झाम्पल लेंथ, आपण पट्टी असेल तर डायरेक्ट मोजू शकतो, आपल्याला दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही. का बाबा, हा बाबा आपल्याला ह्या पर्टिक्युलर एखाद्या वस्तूची लेंथ मोजायची असेल तर त्या वस्तूचं आपल्याला टेम्परेचर माहित असणं पाहिजे, असं आहे का, गरजेचं आहे का, नाही. म्हणजेच आपण डायरेक्ट मोजू शकतो लेंथ. त्याच्यानंतर आपण मास मोजू शकतोय. समजा माझं मास मोजायचं आहे मला, तर मी काय करणार, मी स्वतः जाऊन वजन काट्यावरती मला स्वतःला प्लेस करणार, उभा करणार, बरोबर. माझं मास मिळेल, बरोबर. का वजन काटा म्हणतोय मला की बाबा सर, तुमचं मास जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या बॉडीचा अगोदर मला टेम्परेचर सांगा, मग मी आतल्या आत कॅल्क्युलेशन करेन आणि मग तुम्हाला मास सांगेन. नाही, मास आपण डायरेक्ट मोजू शकतो. टाइम, घड्याळ असेल आपण टाइम मोजू शकतो. का घड्याळात बघताना तुम्ही समजा टाइम बघायचा घड्याळामध्ये तुम्हाला, आणि तुम्ही घड्याळात बघितलं आणि घड्याळाने तुम्हाला विचारलंय अगोदर तुमची बर्थ डेट सांगा, मग तुम्हाला मी टाइम सांगतो, नाही ना. किंवा अगोदर तुमच्या बॉडीचं मास सांगा, मग मी तुम्हाला टाइम सांगतो, नाही. आपण डायरेक्ट काय करू शकतो, टाइम बघू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे ह्या अशा ज्या डायरेक्ट मोजता येऊ शकणार आहेत, ज्या दुसऱ्या कुणावरती डिपेंड नाहीत, अशा फिजिकल क्वांटिटीजना आपण काय नाव दिले रे, फंडामेंटल क्वांटिटी. ओके. परंतु अशा काय काय क्वांटिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल एरिया मोजायचा असेल तर अगेन आपल्याला काय मोजलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर ह्या रूमचा एरिया आपल्याला मोजायचा आहे, बरोबर. किंवा तुम्ही ज्या रूम मधून हा व्हिडिओ बघताय त्या रूमचा एरिया मोजायचा आहे, तर तुम्हाला अगोदर काय मोजलं पाहिजे, तर तुम्हाला अगोदर त्या रूमचा लेंथ आणि ब्रेड्थ मोजली पाहिजे. ओके. म्हणजे एरिया हा डायरेक्ट मोजता येऊ शकत नाही एखाद्या इन्स्ट्रुमेंट ना एरिया मोजण्यासाठी. मग एरिया आपण काय करणार, लेंथ मोजणार अगोदर आणि मग लेंथ वरून आपण एरिया डिराईव्ह करणार. म्हणून त्या क्वांटिटीजना कसली क्वांटिटी म्हणतो, डिराईव्ड क्वांटिटी. ज्या दुसऱ्या कुणावरती तरी डिपेंड आहेत फॉर देअर मेजरमेंट, आपण त्यांना काय म्हणणार आहे, डिराईव्ड क्वांटिटी. ओके. मग तुम्हाला आजचा जो होमवर्क देणार आहे मी, तो काय करायचा आहे, जेवढ्या जेवढ्या तुम्हाला फिजिकल क्वांटिटी आहेत त्या काय करायच्या आहेत, आयसोलेट करायच्या आहेत. फंडामेंटल कोणकोणते आहेत आणि डिराईव्ड कोणकोणते आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं युनिट म्हणजे काय. आता समजा मेजरमेंट आहे. ऍक्च्युली मित्रांनो, मेजरमेंट म्हणजे काय असतं रे, मेजरमेंट हा जो टॉपिक आहे, युनिट अँड मेजरमेंट हा जो आपण टॉपिक सुरू केलाय, मेजरमेंट म्हणजे काय आहे, तर समजा आपली हाईटची मेजरमेंट घ्यायची, आपली उंची मोजायची, तर आपण काय करतो, एक पर्टिक्युलर समजा पट्टी घेतो, बरोबर. ती पट्टी समजा 1 फुटाची असते. त्या पट्ट्या आपल्या हाईटमध्ये किती बसतायत, समजा माझ्या हाईट मोजताना मी 5 पट्ट्या माझ्या पूर्ण बसल्या आणि 1 पट्टी हाफ बसली. ह्याचा अर्थ काय झाला, एक पट्टीला आपण 1 फूट म्हणतोय, म्हणजेच माझी हाईट 5 पूर्ण पट्ट्या बसल्यामुळे काय झाली, 5 फूट आहे. आणि प्लस वर अजून किती, 1 हाफ पट्टी बसलेली, बरोबर. म्हणजेच माझी हाईट किती झाली, 5.5 फूट. मेजरमेंट म्हणजे काय, तर एखादी फिजिकल क्वांटिटी एखाद्या पर्टिक्युलर स्टँडर्डशी कम्पेअर करायचं. अगदी बरोबर. समजा मी भाजी मंडईत भाजी आणायला गेलो होतो. आता लॉकडाऊन असल्यामुळे भाजी आणायचं काम माझ्याकडेच असतं. मग भाजी आणण्यासाठी मी गेलो होतो, तर काय केलं, मी त्यांना सांगितलं की 1 किलो ढबू द्या. ढबू मिरची सगळ्यांना माहित आहे, 1 किलो ढबू द्या. तर मावशीने काय केलं, त्यांच्याकडे जे तागडं होतं, पॅन आपण म्हणतो त्याला, त्या तागड्यामध्ये एका ह्याच्यामध्ये 1 किलोचा असा एक ठोकळा टाकला. तो आपण बघितलं षटकोनी आकाराचा ठोकळा असतो, बरोबर.
तो 1 किलोचा ठोकळा असा टाकला त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या तगड्यामध्ये ढबू मिरची टाकली. म्हणजे ही जी ढबू मिरचीचं जे मास आहे ते कुणाशी कम्पेअर केलं, एक स्टँडर्डशी कम्पेअर केलं. बरं, माझा त्या स्टँडर्डवरती विश्वास आहे का? आहे. म्हणजेच ते स्टँडर्ड काय झालं इथं? युनिट झालं. बरोबर. म्हणजे मेजरमेंट इज द प्रोसेस ऑफ कंपॅरिझन बिटवीन गिवन फिजिकल क्वांटिटी अँड स्टँडर्ड. ओके. इट इज द मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे काय? मेजरमेंट इज द प्रोसेस ऑफ कंपॅरिझन ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी विथ स्टँडर्ड रेफरन्स. काहीतरी स्टँडर्ड रेफरन्स आहे. बरोबर. त्या स्टँडर्ड रेफरन्सशी दिलेली फिजिकल क्वांटिटी आपल्याला मोजायची आहे. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं, समजा तुम्ही हाईट मोजलेली असेल, स्वतःची मास मोजलेला असेल, टेम्परेचर मोजायचं आहे, तर आपण काय करतो? थर्मामीटर घेतो. थर्मामीटरमध्ये मार्क केलेले असतात 1 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री सेल्सिअस, 3 डिग्री सेल्सिअस. बरोबर. आपण काय करतो? आपल्या बॉडीचं, समजा फॉर एक्झाम्पल हे बोट म्हणजे थर्मामीटर आहे, हातामध्ये पकडलं तर तो जो आतला पारा आहे, बरोबर, मर्क्युरी आहे, तो काय होतो? वर 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 जातो आणि जिथे जाऊन थांबतो तिथं जे मार्क आहे ते आपल्या बॉडीचं काय आहे? टेम्परेचर आपण कन्सिडर करतो. ओके. म्हणजेच आपण काय केलं? आपल्या बॉडीचं टेम्परेचर त्या स्टँडर्डशी कम्पेअर केलं. समजलं? मेजरमेंट इज द प्रोसेस ऑफ कंपॅरिझन द गिवन फिजिकल क्वांटिटी विथ स्टँडर्ड. आता हे जे स्टँडर्ड आहे ज्याच्याशी आपण फिजिकल क्वांटिटी कम्पेअर करतोय, दिस स्टँडर्ड इज कॉल्ड ॲज युनिट. ओके. ज्याच्याशी आपल्याला फिजिकल क्वांटिटी कम्पेअर करायची आहे त्या स्टँडर्डला आपण काय म्हणणार आहे? स्टँडर्ड रेफरन्सला काय म्हणणार आहे? युनिट म्हणणार आहे. ओके. मग फॉर एक्झाम्पल मास मोजायचा आहे तर युनिट काय? किलोग्रॅम आहे, ग्रॅम आहे. बरोबर. मग समजा लेंथ मोजायचे तर आपण काय कशामध्ये लेंथ मोजतो? सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, फूट. मग हे काय आहेत? हे युनिट आहेत सगळे लेंथ मोजण्यासाठी वापरात येणार. समजतंय? मग अशा बऱ्याच फिजिकल क्वांटिटीचे आपण युनिट सुद्धा सांगू शकतो. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आता युनिट जे आहे, युनिट लिहायची पद्धत बघा कसं आहे. समजा एखादी फिजिकल क्वांटिटी मी मोजतोय, समजा क्यू ही फिजिकल क्वांटिटी. ओके. आणि ही जी फिजिकल क्वांटिटी मोजल्यानंतर मला एक नंबर मिळणार आहे आणि नंबर नंतर आपण काय लिहितो? युनिट लिहितो. क्यू काय आहे? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी जे आपण काय केलेले? मेजर केलेले. एन म्हणजे काय? नंबर आहे. आणि यू म्हणजे काय? ज्या युनिटमध्ये आपण ती फिजिकल क्वांटिटी मोजलेली आहे. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. लेंथ ऑफ द बोर्ड इज इक्वल टू 140 सेंटीमीटर. ओके. आता ह्याच्यामध्ये लेंथ ही काय झाली? फिजिकल क्वांटिटी झाली. मोजलंय काय? लेंथ मोजली. मग ती काय झाली? फिजिकल क्वांटिटी. आता प्रश्न स्वतःलाच विचारा की काय मोजलंय? त्याला आपण काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. आता ह्या केसमध्ये काय मोजलंय? लेंथ. लेंथ काय होणार? मग फिजिकल क्वांटिटी होणार. किती आली लेंथ? 140. मग ही काय होणार? नंबर होणार. बरं, कशामध्ये मोजली तुम्ही? सेंटीमीटर. मग सेंटीमीटर काय होणार आहे? युनिट होणार. ओके. आता मी म्हणतो की मास इज इक्वल टू 80 kg. ऍक्च्युली 80 kg हे लॉकडाऊनमुळे झालंय, माझं मास कमी होत आहे. मास आता मला ह्याच्यामध्ये सांगा फिजिकल क्वांटिटी कोणती, नंबर कोणता आहे आणि युनिट काय आहे? हा, अगदी बरोबर आहे. काय विचारायचं स्वतःला? काय मोजले सरांनी? मास मोजले. मग मास हे काय होणार? फिजिकल क्वांटिटी. बरं, सरांचं मास किती आलंय? 80 आलंय. 80 काय? हा नंबर आहे. बरं, सरांनी कशामध्ये मास मोजलंय? किलोग्रॅम मध्ये. मग किलोग्रॅम हे काय आहे? युनिट आहे. ओके. समजा सरांच्या बॉडीचं टेम्परेचर, माझ्या बॉडीचं टेम्परेचर ऑफ माय बॉडी इज इक्वल टू असं म्हणूया आपण 35 डिग्री सेल्सिअस. ओके. हा, आता 35 डिग्री सेल्सिअस म्हणजे हे आपल्या बॉडीचं टेम्परेचर मी कन्सिडर करतो, माझ्या बॉडीचं. मग सरांनी काय मोजलं ह्या केसमध्ये? टेम्परेचर मोजले सरांनी. म्हटल्यानंतर हे काय होणार? फिजिकल क्वांटिटी होणार. सरांच्या बॉडीचं टेम्परेचर किती आलंय? 35 आलंय. बरं, हे कशामध्ये मोजलं? डिग्री सेल्सिअस मध्ये मोजलं. मग हे काय होणार? युनिट होणार. ओके. म्हणजे लिहायची पद्धत काय आहे? तर क्यू इज इक्वल टू एन इंटू यू. एन म्हणजे नंबर आणि यू म्हणजे युनिट. बर, आता मी असं म्हणतो बघा, लेंथ जी आहे, लेंथ इज इक्वल टू 1 मीटर. याच्यामध्ये सांगा काय फिजिकल क्वांटिटी? लेंथ इज द फिजिकल क्वांटिटी. ओके. काय मोजले? लेंथ मोजली. किती आली? 1 आली. बरं, युनिट काय? मीटर आहे. आता हेच एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं ह्या बोर्डची एवढी लेंथ मोजतो, काय लिहिलं? 1 मीटर. सर, ह्या बोर्डची इथून तिथपर्यंत लेंथ किती आहे? 1 मीटर. लेंथ म्हणजे काय आहे मित्रांनो? आता तुम्हाला लेंथ म्हणजे काय सांगा? लेंथ म्हणजे
डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. एखाद्याला तुम्हाला सांगितलं की लेंथ मोज, तर तुम्ही काय करता, ह्या पॉइंट पासून ते त्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स मोजता. ओके, लेंथ म्हणजे काय आहे, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. ओके, मग आता एका विद्यार्थ्याला म्हटलं ये की बाबा इथून तिथपर्यंत ह्या बोर्डची लेंथ तेवढी मोजून दे, तर त्याने किती सांगितलं, सर या बोर्डची जी लेंथ आहे ती किती आहे, 1 मीटर आहे. ठीक आहे, बसला. सेकंड जो विद्यार्थी तिकडे बसला होता त्याला म्हटलं ये जरा बाबा तू पण एक ही जी आहे ती लेंथ मोज. तो आला, त्याची स्केल घेऊन आला, त्याच्याकडे पट्टी आहे ती आला आणि त्याने लिहिलं 100 सेंटीमीटर. अरे हा कसं काय एवढा डिफरन्स झाला, एकाने 1 मोजली आणि एकाने मोजली तर 100 आली. म्हणजे बहुतेक हा जो बोर्ड आहे ह्याची बोर्डची साईज काय होत असणार आहे, चेंज होत असणार आहे. म्हणजे बोर्ड अमिबा बघितलाय तुम्ही, अमिबाचा शेप सारखा काय होत असतो, चेंज होत असतो. तसं ह्या बोर्डची जी लेंथ आहे ती चेंज व्हायला लागली का, अगोदर एकाने मोजली तर 1 आली, दुसऱ्याने एकाने मोजली तर 100 आली. हे असं कसं काय बरं, 100 टाइम्स वाढली. आपण म्हटलं असतं बाबा 1.1 आले असते तर ठीक आहे बाबा, आपण 0.1 काय कन्सिडर केलं असतं, थोडासा डिफरन्स आहे त्याला दिसण्यामध्ये किंवा ह्याला दिसण्यामध्ये फरक झाला असेल. परंतु एकाने मोजली तर 1 आली, दुसऱ्याने मोजली तर 100 आली. हा, मग कुणाचं चुकलंय, बहुतेक ह्याचं चुकलं का, नाही, मग ह्याचं चुकलं असणार नाही, मग कुणाचं, दोघांचं पण बरोबर आलं. मग हे कसं काय झालं, म्हणजे त्या बोर्डची लेंथ जी आहे ती 1 पण आहे 100 पण आहे. हा, अगदी बरोबर, कारण एकाने ह्या विद्यार्थ्याने जी लेंथ मोजलेली आहे ती कशामध्ये मोजलेली आहे, मीटर मध्ये मोजलेली आहे, आणि त्या विद्यार्थ्याने जी लेंथ मोजलेली आहे ती कशामध्ये मोजलेली आहे, सेंटीमीटर मध्ये मोजलेली आहे. बरं, लेंथ चेंज झाल्या का इथं, नाही झालेली, बोर्डची लेंथ तेवढीच आहे, बोर्ड तेवढाच आहे. बरोबर. बरं, रीडिंग दोघांचं पण कसं आहे, बरोबर आहे, फक्त ह्याने जी युनिटची सिस्टीम वापरली होती ती वेगळी आणि त्याने जी सिस्टीम वापरली होती, युनिट वापरलं होतं ती वेगळं आहे. बरोबर, म्हणजेच नंबर जरी वेगवेगळा असेल तरी सुद्धा फिजिकल क्वांटिटी तीच आहे. मग इथे लिहिलं लेंथ इज इक्वल टू 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, म्हणजेच क्यू इज इक्वल टू असं लिहूया, ह्या विद्यार्थ्याने जो नंबर मोजलाय काढलाय तो काय 1 N1 मानूया आपण, आणि कोणतं युनिट आहे U1. ओके, आणि त्या कोपऱ्यातल्या विद्यार्थ्याने जो नंबर फाइंड आउट केलेला आहे तो आपण N2 घेऊया, आणि त्याने जो युनिट वापरलं ते काय आहे, U2 कन्सिडर करूया. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुमच्या पाठ पाहिजे. ओके, म्हणजेच सिस्टीम जर वेगवेगळे असेल तर नंबर सुद्धा वेगवेगळे येणार, परंतु फिजिकल क्वांटिटी फिक्स राहणार. समजलं. आता पुढे जायचंय, युनिट लिहायची मेथड काय आहे किंवा रूल्स कोणकोणते, रूल्स फॉर रायटिंग द युनिट, रूल्स फॉर रायटिंग द युनिट. हा, आता बाबा मी इथं काय लिहिलंय, समजा लेंथ इज इक्वल टू 1 मीटर लिहिलेलं आहे. ठीक आहे, बघा परत तेच काम देतोय मी, 2 विद्यार्थ्यांना बोलवतोय, ये बाबा तू, हा तो आला असं समोरून, त्याला सांगितलं बाबा लेंथ मोज बोर्डची, सर लेंथ इज इक्वल टू 1 मीटर. तो आला, त्याला सांगितलं बाबा तू पण लेंथ मोज, मीटर पट्टीनेच मोज, सर लेंथ इज इक्वल टू 1 मीटर. तो आला, त्याने लिहिलं लेंथ इज इक्वल टू 1 मीटर. दुसरा आला, लेंथ इज इक्वल टू 1 मीटर. आता हे लेंथ तरी बरोबर, मग मेजरमेंट तरी प्रत्येकाचं बरोबर आहे. मेजरमेंट जे आहे प्रत्येकाचं बरोबर आहे, प्रत्येकाला समजलं की 1 मीटर लेंथ आहे, परंतु प्रत्येकाने चेंज काय केलाय तर युनिट लिहिताना चेंज केलाय. एकाने वापरला स्मॉल एम, एकाने वापरला कॅपिटल एम, एकाने वापरला MET आणि परत डॉट दिलाय, आणि एकाने वापरलं कॅपिटल METER. ओके, कम्प्लिटली. आता काय करायचं बाबा, त्याला म्हणू का मी तू रिडिंग घेतलेलं चुकीचं आहे, ह्याला म्हणू तू रिडिंग घेतलेलं चुकीचं आहे, त्याला म्हणू तू रिडिंग घेतलेलं चुकीचं आहे. नेमकं कुणाला म्हणायचं की बाबा तुझं रिडिंग चुकीचं आहे, तर रिडिंग सगळ्यांचं बरोबर आहे. इथं जे मेजरमेंट आहे ते सगळ्यांनी प्रॉपर घेतलेलं आहे. बोर्डची लेंथ 1 मीटर आहे का, तर येस, बोर्डची लेंथ ऍब्सोल्युटली करेक्ट 1 मीटर आहे. बरोबर, परंतु जे रिप्रेझेंटेशन आहे, मांडलेलं आहे, ते प्रत्येकाने वेगवेगळं मांडलेलं आहे, त्याच्यामुळे चूक झालेली आहे. बरोबर, मांडणीमध्ये चूक झालेली आहे, युनिट जे लिहिलंय त्याच्यामध्ये चूक झालेली आहे. मग आता ह्याच्यातलं एकच विद्यार्थ्याचं बरोबर आहे, आणि तो कोणता आहे, फर्स्ट. लक्षात आलंय. असे रूल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण फिजिक्समध्ये
आपण इथून पुढे काय करणार आहे, माप घेणार आहे. बरोबर. आतापर्यंत आपण काय केलेत, माप काढलेत. आता आपण काय घेणार आहे, माप घेणार आहे, मेजरमेंट घेणार आहोत. तुम्ही म्हणाल की सर आता मेजरमेंट घ्यायचं म्हणजे आम्हाला टेलरिंग व्यवसाय शिकवताय का काय? नाही, फिजिक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे मेजरमेंट घ्यायचे, त्याच्यावरती वेगवेगळे फिजिक्सचे लॉज अप्लाय करायचे आणि मग फिजिक्स आपल्याला अवगत करायचं, शिकायचं. मग आता मेजरमेंट घ्यायचं आहे प्रत्येक वेळी आपल्याला, रोज जाऊन प्रॅक्टिकल लॅबमध्ये आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. आल्यानंतर युनिट जे लिहायचं आहे ते युनिट लिहायचे रूल्स माहीत असणं गरजेचं आहे. ओके. ह्याच्यामधला मी फर्स्ट रूल लिहून देतोय. युनिट लिहिताना तुम्ही काय कराल, तर फर्स्ट रूल आहे, जेव्हा जेव्हा एखादा म्हणजे सर मला पूर्ण नाव लिहायचं युनिटचं, म्हणजे जेव्हा आपल्याला पूर्ण नाव लिहायचं असेल, सर मी पूर्ण नाव नाही लिहू शकत का प्रत्येक वेळी नुसता 1M लिहिलं पाहिजे? तर पूर्ण नाव लिहायची ज्यांच्यामध्ये हे आहे, आपण काय म्हणू, इच्छाशक्ती आहे, बरोबर, त्यांच्यासाठी सांगतो. जर तुम्हाला फुल नेम लिहायचं आहे युनिटचं, तर सुरुवात जी आहे ती नेहमी स्मॉल लेटरने करायची. बघा, फुल नेम ऑफ युनिट always starts with small letter. जेव्हा जेव्हा युनिटचं फुल नेम लिहायचं आहे, एखादा विद्यार्थी सर म्हणे की मला फुल नेम लिहायला आवडतं, मग मला 1 मीटर लिहायचं आहे, मग लिही. परंतु काय करायचं, जेव्हा तू सुरुवात करशील तेव्हा कशाने सुरुवात करायचं आहे, स्मॉल लेटरने सुरुवात करायचं. अरे तो पलीकडला विद्यार्थी म्हटला की सर काय काय युनिट असे आहेत की ज्यांचे जे युनिट दिलेले ते सायंटिस्टच्या नावावरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल फोर्स, एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स लावला, एखाद्या गोष्टीवरती फोर्स लावला. बेसिकली फोर्स कशामध्ये मोजतो, हा फोर्सवरती एका सायंटिस्टने बरंच काम केलेलं आहे. कोणता सायंटिस्ट आहे तो? अगदी बरोबर आहे, न्यूटन. बरोबर. मग ह्या न्यूटनला काहीतरी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, म्हणून फोर्स जी फिजिकल क्वांटिटी आहे ह्या फोर्सला युनिटच न्यूटन देऊन टाकलं. लक्षात आलं. मग आता एखादा विद्यार्थी लिहायचं फोर्स इज इक्वल टू 5 न्यूटन. मग हे बरोबर आलं का? बघा, हे बरोबर आलं का? आता इथं काय केलं तुम्ही, अगोदर कॅपिटल लेटरने सुरुवात केली होती आणि नंतर स्मॉल लेटरने. एक विद्यार्थी म्हटला की सर तुम्ही म्हणताय की जेव्हा फुल नेम लिहायची वेळ येईल तेव्हा ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉल लेटर, परंतु काय काय सायंटिस्टच्या नावावरून जे युनिट दिलेले आहेत त्यांचं काय करायचं? कारण आपण जेव्हा एखाद्या पर्सनचं नाव लिहितो, माणसाचं नाव लिहितो, तेव्हा कशाने सुरुवात करतो, कॅपिटल लेटरने सुरुवात करतो. ओके. मग आपण हे रिस्पेक्ट देण्यासाठी किंवा एखाद्या पर्सनचं नाव असेल तर आपण कशाने सुरुवात करतो, कॅप्सने सुरुवात करतो. बरोबर. इथे तसं नाही करायचं. जरी सायंटिस्टचं नाव असेल तरी सुद्धा ते स्मॉल लेटरने सुरुवात करायचं, जर तुम्हाला कधी फुल नेम लिहायचं असेल तर. म्हणजेच फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉल लेटर इवन इफ, जरी ते इवन इफ देर इज नेम ऑफ सायंटिस्ट. ओके, समजलं? म्हणजे हे करेक्ट आहे आणि हे जर एखाद्याने लिहिलं तर हे कसं आहे रे, रॉंग आहे. ओके. एक एक्झाम्पल म्हणून हे तुम्ही लिहू शकता. फोर्स इज इक्वल टू 5 न्यूटन, लेंथ इज इक्वल टू 1. समजा असं मी लिहिलं, लेंथ इज इक्वल टू 1 मीटर आणि फोर्स इज इक्वल टू, हे करेक्ट आहे म्हणून असं टिक मार्क करतो. फोर्स इज इक्वल टू 5 न्यूटन, हे रॉंग आहे. इज इक्वल टू 5 न्यूटन, हे करेक्ट आहे. ओके, समजले सगळ्यांना? जेव्हा जेव्हा फुल नेम लिहायची वेळ येईल तेव्हा जरी सायंटिस्ट असेल तरी सुद्धा, सायंटिस्ट नसेल तरी सुद्धा कशाने सुरुवात करणार आम्ही, स्मॉल लेटरने सुरुवात करणार. वर्क जर लिहायचं तर वर्क इज इक्वल टू, वर्क युनिट काय आपण म्हणतो, ज्यूल. वर्क इज इक्वल टू 6 ज्यूल. बघा, ठीक आहे, हे करेक्ट आहे कारण जे कसं आहे, स्मॉल. एक रूल समजला. सेकंड रूल बघा, तुम्ही म्हणाल की सर मला फुल नेम नाही लिहायचं, मला सिम्बॉल लिहायचं. एवढा वेळ नसतो आपल्याकडे, कॅल्क्युलेशन झाल्यानंतर युनिट लिहावं लागतं आन्सर आल्यानंतर आपल्याकडे. परंतु आपल्याकडे जर वेळ नसेल तर आपण काय करतो, सिम्बॉल टाकतो. सिम्पल 1 मीटर, एम मीटरचा एम लिहितो, मीटर लिहित बसत नाही. आणि ज्यांच्याकडे वेळच वेळ आहे, ज्यांना प्रॉब्लेम सुटत नाहीत, आता काय करायचं बसून, म्हणून आपण काय करतो,
फुल नेम लिहितो युनिटचं तेव्हा मात्र काय करायचं आहे, शुड स्टार्ट्स विथ ऑलवेज स्मॉल लेटर. ओके, जरी तो सायंटिस्टचं नाव असेल तरी सुद्धा, नसेल तरी सुद्धा. परंतु समजा एखाद्याला प्रॉब्लेम जास्त सुटतायत, युनिट लिहिताना त्याला जास्त वेळ घालवायचा नाही, मग तो काय लिहू शकतो, सिम्बॉल लिहू शकतो. मग सिम्बॉल लिहित असताना व्हाईल रायटिंग द सिम्बॉल, जेव्हा तुम्हाला सिम्बॉल लिहायचं आहे आता मात्र थांबायचं, त्याच्यानंतर विचार करायचा जे युनिट आहे ते युनिट सायंटिस्टच्या नावावरून दिलंय का काय. जर सायंटिस्टच्या नावावरून असेल तर मात्र सिम्बॉल लिहिताना कॅपिटल लिहायचा. फॉर एक्झाम्पल, व्हाईल रायटिंग द सिम्बॉल, इफ नेम ऑफ सायंटिस्ट then starts with capital letter. ओके, जर सायंटिस्टचं नाव असेल तर कॅपिटल लेटर, नसेल तर मात्र स्मॉल लेटर. फॉर एक्झाम्पल देतो, लेंथ इज इक्वल टू 10 मीटर. आता मीटर हा काही सायंटिस्ट आहे असं काही आठवत नाही आपल्याला, बरोबर, आणि तो नाहीच आहे, सायंटिस्टच्या नावावरून मीटर हे दिलेलं नाही. म्हटल्यानंतर आता लिहिताना कसं लिहायचं, 10 मीटर, स्मॉल एम वापरायचं. सायंटिस्टचं नाव नसेल, सिम्बॉल लिहायचं आहे स्मॉल एम. आता फोर्स इज इक्वल टू 20 न्यूटन. आता न्यूटन लिहायचं आहे आपल्याला आणि सिम्बॉल मांडायचा आहे. हा, न्यूटन हा सायंटिस्ट आहे म्हटल्यानंतर आपल्याला कसं आहे, सायंटिस्टचं नाव असेल कॅपिटल लेटर, कॅपिटल एम. वर्क इज इक्वल टू 15 किंवा 16 जूल. जे कसा वापरला पाहिजे, कॅपिटल. एरियाचं युनिट काय असतं रे, मीटर स्क्वेअर. ओके, आता इथं मीटर हा काही सायंटिस्ट नाही आहे म्हटल्यानंतर काय करणार, एम स्क्वेअर. समजलं, हे हा रूल लिहून ठेवा. आता पुढचा बघा, काय विद्यार्थी म्हणतात की सर जो आम्हाला काय करायचं आहे, प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं आहे किंवा एखादा फुल स्टॉप देतात. फॉर एक्झाम्पल, हा झाला सेकंड रूल. थर्ड रूल बघा, काय विद्यार्थी म्हणतात आपण काय करतो, डॉक्टर लिहून असं DR लिहून इथं काय करतो, डॉट देतो, फुल स्टॉप देतो, बरोबर. हे असं करायचं नाही. मी असं लिहितो, फॉर एक्झाम्पल, फोर्स इज इक्वल टू 21 न्यूटन आणि परत फुल स्टॉप. नाही, चूक. ते काय होणार, चूक. लक्षात आलं, म्हणजे देर इज नो एनी फुल स्टॉप ऑर एनी अदर पंक्च्युएशन. फुल स्टॉप किंवा दुसरं एखादं पंक्च्युएशन यूज करायचं नाही. There should no any full stop or any other punctuation. एखादा दुसरा कुठला सिम्बॉल वापरायचा नाही. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर असं लिहिलं आपण, वर्क इज इक्वल टू 10 जूल आणि डॉट, हे चूक. वर्क इज इक्वल टू 10 जूल, हे बरोबर. ओके, आता काय विद्यार्थी म्हणतात की सर मी लेंथ मोजलेली आहे आणि लेंथ 1 असेल तर आपण मीटर म्हणतो, बरोबर. जर अनेक असतील, मोर दॅन 1 असेल तर आपण काय लिहितो, मीटर्स असं लिहून चालणार आहे का, नाही. फॉर एक्झाम्पल, 1 असेल तर फ्रूट, अनेक असतील तर फ्रुट्स आपण म्हणतो. 1 पेन असेल तर 1 पेन आणि 2 असतील तर 2 पेन्स, म्हणजे आपण S जोडतो, बरोबर. इथं तसं काय करायचं नाही. मग लेंथ 1 मीटर येऊ दे, लेंथ 1 मीटर येऊ दे किंवा 100 मीटर येऊ दे, मीटर्स करायचं नाही, ओनली मीटर. समजलं, हा एक रूल आहे. समजले 3 रूल तुम्हाला. हे रूल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे फॉलो करावेच लागतात, नाहीतर तुमचे मार्क्स कटण्याचे चान्सेस 100% आहेत. लक्षात ठेवा, कसंही उठून युनिट लिहायचं नाही. आता गुड युनिट एखादं चांगलं आहे असं कधी म्हणायचं. रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट, रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. ओके,
आता एखादं युनिट गुड आहे हे कधी म्हणायचं, तर त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट्स आहेत ते आपल्याला माहित असल्या पाहिजे. समजतंय? फॉर एक्झाम्पल मी म्हणेल की समजा हे 1 सेंटीमीटर आहे, बघा व्यवस्थित, हे किती आहे? 1 सेंटीमीटर. ठीक आहे. काही लोक म्हणतील हे 1 सेंटीमीटर आहे, काही लोक म्हणतील हे 1 सेंटीमीटर, हे पण 1 सेंटीमीटर, हे पण 1 सेंटीमीटर, हे पण 1 सेंटीमीटर. म्हणजे आता हे जे आहे ह्याच्यातलं कोणतं फॉलो करायचं? मी म्हणेन की माझं फॉलो कर, एखादी व्यक्ती म्हणेल माझं फॉलो करायचं, हे म्हणेल की माझं ऐकायचं. कुणाचं ऐकायचं? का बरं? इथं एक प्रॉब्लेम काय झालाय, हे जे युनिट आहे 1 सेंटीमीटर, सेंटीमीटर जे युनिट आहे हे सेम नाही. ह्याच्यामुळे काय होतोय, तर गोंधळ होईल. कुणाचं फॉलो करायचं नेमकं? मग युनिट हे प्रॉपर आहे का, गुड आहे का? नाही. मग गुड युनिट कसं असलं पाहिजे, सगळीकडे 1 सेंटीमीटर जी आहे लेंथ आहे ती कशी असली पाहिजे, सेम. ओके, म्हणजे ते व्हेरी नाही झालं पाहिजे. म्हणजे हे जर 1 सेंटीमीटर आहे तर सगळीकडे 1 सेंटीमीटर एवढंच भरलं पाहिजे. 1 सेंटीमीटर समजा हे 1 सेंटीमीटरच आहे असं कन्सेप्ट झालं पाहिजे. म्हणजे युनिट हे व्हॅरी नाही होता का मला, म्हणजे सारखं बदललं नाही पाहिजे. आज 1 सेंटीमीटर म्हणजे एवढा आहे, उद्या 1 सेंटीमीटर म्हणजे एवढा झाला, परवा 1 सेंटीमीटर म्हणजे एवढा झाला. म्हणजे जसं शेअर मार्केट कमी जास्त होतं तसं युनिट सुद्धा चेंज नाही झालं पाहिजे. बरोबर? युनिट कसं असलं पाहिजे, इनव्हेरिएबल असलं पाहिजे. समजतंय? युनिट शुड बी इट शुड बी, एक म्हणजे गुड युनिट, इट शुड बी इनव्हेरिएबल. समजलं? पहिली कॅरेक्टरिस्टिक्स कोणती आहे, रिक्वायरमेंट कोणती आहे, युनिट कसं असलं पाहिजे, इनव्हेरिएबल. ते असं रोजच्या रोज बदललं नाही पाहिजे, फिक्स असलं पाहिजे. 1 सेंटीमीटर म्हणजे एवढा आहे, 1 फूट म्हणजे एवढा आहे, समजा 1 मीटर म्हणजे एवढा आहे. बरोबर? 1 किलो म्हणजे एवढा आहे, तर 1 किलो म्हणजे एवढंच असलं पाहिजे. आज 1 किलो म्हणजे एवढं, उद्या 1 किलो म्हणजे एवढा असं म्हणून चालणार नाही. युनिट कसं असलं पाहिजे, न बदलणार असलं पाहिजे, इनव्हेरिएबल असलं पाहिजे. ओके, समजा ही किती सेंटीमीटरची पट्टी आहे, 15 सेंटीमीटरची पट्टी आपण म्हणतो. बरोबर? ही सगळ्यांच्याकडे आहे. समजा आज ही पट्टी माझ्याकडे आहे, आज समजा ही पट्टी मोडली, माझ्याकडे आता मेजरमेंट करण्यासाठी हे एक युनिट आहे 15 सेंटीमीटर माझ्याकडे, एक सेंटीमीटर ह्याच्यावर मार्किंग आहे. बरोबर? आणि समजा ही पट्टी आहे, ही समजा पट्टी मोडली, तर ही जगातली शेवटची पट्टी आहे का? म्हणजे आता मी लेंथ मेजरच करू शकत नाही असं आहे का? नाही. आता ह्या पट्टीवरून बघा मी काय सांगतो, ह्या पट्टीवरून एवढ्याच साईजची दुसरी मी एक पट्टी तयार करू शकतो. समजा मी काय करेन, एखादी लाकडी पट्टी घेतली मोठी किंवा काठी घेतली, ती काठीचं एक टोक इथं पकडलं, दुसरं टोक इथं पकडलं आणि तिथून काठी काय केली, कट केली. म्हणजे ही जी काठी तयार झाली, ही काठी किती सेंटीमीटरची तयार झाली, 15 सेंटीमीटरची. म्हणजेच मी काय केलं, दुसरं युनिट तयार केलं. ह्या एका युनिटवरून दुसरं युनिट तयार केलं. समजतंय? म्हणजे युनिट हे कसं असलं पाहिजे, रिप्रोड्युसेबल असलं पाहिजे, परत 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 तयार करता यायला पाहिजे. ही एकच पट्टी असं नाही, ह्या पट्टीवरून आपण लगेच दुसरी पट्टी तयार करू शकतो, त्या पट्टीवरून दुसरी पट्टी तयार करू शकतो. म्हणजेच युनिट शुड बी रिप्रोड्युसेबल. नेक्स्ट बघा, इट शुड बी रिप्रोड्युसिबल. ओके, परत तयार करता यावं, परत परत तयार करता यावं. आता एक कन्सेप्ट वापरतात बघा, भाजी मंडईमध्ये तुम्ही जर गेला असेल तर काय करतात, समजा 1 किलोचं वजन असतं त्यांच्याकडे. बरोबर? आणि आपल्याला भाजी पाहिजे 2 किलो. बरोबर? मग काय करतात, तर ते काय करतात, 1 किलोचं वजन जे आहे ते एका तागड्यात टाकतात आणि दुसरा एक दगड जो आहे 1 किलोच्या मापाचा तो दुसऱ्या तागड्यात टाकतात. बरोबर? मग आता हा दगड जो आहे तो किती किलोचा झाला, 1 किलोचा. आता 1 किलोची त्या मावशींच्याकडे किती वजन झाली, 2 झाली. म्हणजे युनिट आता परत तयार केलं त्यांनी. बरोबर? एका युनिटवरून दुसरं युनिट तयार करता यायला पाहिजे. इट शुड बी रिप्रोड्युसिबल. ओके, आता पुढचं बघा, थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इझिली अवेलेबल झालं पाहिजे युनिट. इझिली अवेलेबल म्हणजे आता समजा ही पट्टी आहे, ही पट्टी समजा मोडली, काही कारणास्तव समजा पट्टी मोडली, त्या पट्टीने मी लेंथ मोजू शकत होतो आणि काही कारणास्तव पट्टी मोडली किंवा पडली, सापडणं झालं, हरवली. तर आता ही जगातली शेवटची पट्टी आहे जिने मी लेंथ मोजू शकत होतो. आता दुसरी माझ्याकडे लेंथ मोजण्यासाठी इन्स्ट्रुमेंटच नाही, असं होतं का रे? नाही. आपण समजा इथं कुठेतरी शॉपमध्ये जातो, मार्केटमध्ये जातो, 5 रुपयाची एक पट्टी घेऊन येतो. म्हणजे ही जरी पट्टी मोडली तरी सुद्धा आपलं मेजरमेंट थांबता कामा नये. बरोबर? कारण आपल्याकडे हे जे युनिट आहे ते इझिली दुसरीकडे कुठेही अवेलेबल असतं. बरोबर? एखाद्या स्टेशनरीमध्ये जाऊन आपण दुसरी पट्टी घेऊन येतो,
समजा 1 किलो वजन पडलं तर आपण एखाद्या स्टँडर्ड दुकानामध्ये जाऊन दुसरं वजन घेऊन येऊ शकतो. समजा थर्मामीटर पडला तर थर्मामीटर दुसरा घेऊन येऊ शकतो. म्हणजे युनिट कसं असलं पाहिजे की सगळीकडे अवेलेबल असलं पाहिजे. त्या युनिटला कसलं म्हणायचं, गुड युनिट म्हणायचं. समजलं. आता ही जशी पट्टी आहे ही पट्टी सगळीकडे अवेलेबल आहे. ही समजा हरवली पट्टी तर मी दुसरी घेऊन येऊ शकतो. म्हणजे इट शुड बी, गुड युनिट शुड बी इझिली अवेलेबल. इझिली अवेलेबल. ओके, ठीक आहे. आता लास्ट आहे. आता ह्या पट्टीला मी 15 सेंटीमीटर म्हणतोय. मी म्हणून चालणार आहे का? हे सगळ्या जगाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे की ही जी पट्टी आहे, ही जी स्केल आहे ही 15 सेंटीमीटरची आहे, बरोबर. तरच मी ह्या युनिटला गुड युनिट म्हणू शकतो. म्हणजे गुड युनिट कसं असलं पाहिजे, युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. पूर्ण जगाने त्याला काय केलं पाहिजे, ऍक्सेप्ट केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे. तेव्हाच त्या युनिटला आपण कसलं युनिट म्हणणार, गुड युनिट म्हणणार. ओके, इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. ओके. आता हे तुम्ही म्हणाल सर हे जे बॉक्स केलेत IRAA हे कशासाठी केलेत, हे तुम्हाला पाठ करण्यासाठी एक टेक्निक आहे. IRAA इरा म्हणजेच रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. इट शुड बी इनव्हेरिएबल, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल, इट शुड बी इझिली अवेलेबल, इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. पाठ करण्यासाठी लक्षात आलं. रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. आता नेक्स्ट जो पॉइंट बघायचा आहे आपल्याला तो बघायचा आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. नेक्स्ट जो पॉइंट बघायचा आहे तो आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. ठीक आहे. आता त्याच्यासाठी मी एक तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. स्टोरी काय आहे तर जेव्हा हे इंटरनॅशनल जो आपण ट्रेड करतोय म्हणजे आंतरराष्ट्रीय जो व्यापार सुरू आहे आपल्याकडे, म्हणजे अमेरिकेमधून एखादी वस्तू आपल्याकडे येते, आपल्यामधून एखादी वस्तू दुसऱ्या देशात जाते, ब्रिटनमधून काही वस्तू आपण मागवतो, आपल्याकडून काही वस्तू निर्यात करतो, बरोबर, एक्सपोर्ट करत असतो. म्हणजे हा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे ह्याच्या अगोदर काय व्हायचं तर प्रत्येक देशाची आपली स्वतःची मेजरमेंटची सिस्टीम होती. म्हणजे प्रत्येक देश आपलं मेजरमेंट करण्यासाठी प्रत्येक देशाने आपलं स्टँडर्ड ठरवलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ, मास आणि टाइम ह्या 3 ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या पहिल्यापासून ह्या तिन्ही क्वांटिटीजना खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लेंथ, मास आणि टाइम ह्या मोजण्याची पद्धती प्रत्येक देशाची वेगवेगळी होती. तुम्हाला पटायचं नाही, सांगतो. लेंथ, मास आणि टाइम ह्या ज्या 3 फिजिकल क्वांटिटीज आहेत ह्या मोजायची पद्धत प्रत्येक देशाची वेगवेगळी होती. बरेचसे देशांची वेगवेगळे होते, बरोबर. आता मोठे देश कोणते होते जेव्हा काय झालं होतं त्यांच्या डेव्हलपमेंट झालेले देश, ब्रिटन हा जो देश आहे ह्या देशामध्ये लेंथ कशामध्ये मोजायचे तर लेंथ जी आहे ती फूट मध्ये मोजायची. फुटात मोजायची. बघा अजून आपण फूट हे युनिट वापरतो, बरोबर. उंची मोजण्यासाठी आपण फूट वापरतो किंवा एखादा डिस्टन्स मोजण्यासाठी रूमची जी लेंथ आपण म्हणतो 10 बाय 10 ची रूम आहे, म्हणजे 10 फूट लेंथ आणि 10 फूट ब्रेड, बरोबर. म्हणजे फूट हे युनिट आपण वापरतो. परंतु हे देण कुणाची आहे तर ही ब्रिटनची देण आहे. म्हणजे ब्रिटन सारख्या देशामध्ये लेंथ फुटात मोजायची, मास जे आहे ते पाऊंड मध्ये मोजायचे आणि टाइम जे आहे ते सेकंद मध्ये मोजायचे. लक्षात येतं. मग ही जी सिस्टीम तयार झाली होती ब्रिटनमध्ये ह्या सिस्टीमला म्हटलं FPS. एफ म्हणजे फूटचा एफ, पाऊंडचा पी आणि सेकंडचा एस. ही कसली सिस्टीम झाली, FPS सिस्टीम. कसली सिस्टीम, FPS सिस्टीम. कसली सिस्टीम झाली, FPS सिस्टीम. इथे डेफिनेशन काय लिहिणार FPS सिस्टीमची, द सिस्टीम ऑफ युनिट इन विच length is measured in foot, mass is measured in pound and
time is measured in second is called as FPS सिस्टीम. देशाचं नाव नाही लक्षात राहिलं तरी सुद्धा चालतंय, परंतु हे जे FPS सिस्टीम आहे त्याची डेफिनेशन तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. F फॉर फूट, P फॉर पाऊंड आणि S फॉर सेकंड. डेफिनेशन काय लिहिणार FPS सिस्टीमची तुम्ही लिहायचे, द सिस्टीम ऑफ युनिट in which length is measured in foot, काही ठिकाणी फीट पण म्हणतात. The system of unit in which length is measured in foot, mass is measured in pound and time is measured in second. This system of unit is called as FPS system. Okay. आता दुसरी, फ्रान्स हा जो असा देश होता ज्याच्यामध्ये वेगळीच सिस्टीम ऑफ युनिट डेव्हलप झाली होती, अस्तित्वात होतं. मग ती सिस्टीम ऑफ युनिट कसली होती, तर फ्रान्स हा असा देश होता ज्याच्यामध्ये लेंथ जी आहे ती सेंटीमीटर मध्ये मोजायची. लेंथ जी आहे ती कशामध्ये, सेंटीमीटर मध्ये मोजायची. मास जे आहे ते ग्रॅम मध्ये मोजायची आणि टाइम जे आहे ते सेकंद मध्येच मोजायचे. बघा आता हे जे ब्रिटन मधले लोक जे आहेत लेंथ मोजायचे फुटात, मास पाऊंड आणि टाइम सेकंद मध्ये, ह्यांना फ्रान्समध्ये कसे लेंथ मोजतात हे माहित नव्हतं, कारण इंटरनॅशनल ट्रेड तेव्हा एवढा डेव्हलप झाला नव्हता. ही जी सिस्टीम तयार झाली, इथं बघा, इथं फूट स्मॉल लेटरने, इथं सुद्धा पाऊंड स्मॉल लेटरने आणि सेकंड स्मॉल लेटर. ओके. ही जी सिस्टीम डेव्हलप झालेली आहे हिला आपण कसं नाव देणार आहे, सेंटीमीटरचा C, ग्रॅमचा G आणि सेकंडचा S, CGS सिस्टीम. डेफिनेशन काय लिहिणार, द सिस्टीम ऑफ युनिट इन विच लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इज मेजर्ड इन ग्रॅम अँड टाइम इज मेजर्ड इन सेकंड. ओके. इज कॉल्ड एज CGS सिस्टीम. आता दुसऱ्या अजून एखाद्या देशामध्ये अजून एक सिस्टीम होती, त्या सिस्टीमला काय म्हणायचे, मी तर म्हणतो MKS सिस्टीम, MKS सिस्टीम. मला तुम्ही तर ह्या ऍब्रिव्हिएशन वरून तुम्ही काय लिहिणार आहे, M फॉर मीटर, लेंथ इज मेजर्ड इन मीटर. आता हे मास कशामध्ये मोजत असतील, किलोग्रॅम, अगदी बरोबर. मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम आणि टाइम जो आहे तो अगेन सेकंड. ओके. द सिस्टीम ऑफ युनिट इन विच लेंथ इज मेजर्ड इन मीटर, mass is measured in kilogram and time is measured in second. This system of unit is called as MKS system. Okay. ह्या म्हणजे असं वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी सिस्टीम ऑफ युनिट डेव्हलप झाली होती. ह्या 3 बेसिक फिजिकल क्वांटिटी आहेत. ह्या मेकॅनिक्स मध्ये फार पूर्वीच्या वर्षापासून आपण यूज करतो, बरोबर. जास्त यूज होतात ह्यांचं, ह्या 3 फिजिकल क्वांटिटीचं, म्हणून ह्यांनाच जास्त इम्पॉर्टन्स होतं पहिलं. आता ह्याच्यामुळे कोणता प्रॉब्लेम अराइज होईल हा तुम्ही मला सांगायचा. ह्या ज्या 3 सिस्टीम ऑफ युनिट होत्या ह्याच्यावरून प्रत्येक देशाची वेगवेगळी सिस्टीम ऑफ युनिट. ब्रिटनमध्ये लेंथ जी आहे ती फुटात मोजायचे, ते काय सेंटीमीटर ऍक्सेप्ट करणार नाहीत. फ्रान्सवाले सेंटीमीटर मध्ये मोजायचे, ते काय मीटर मध्ये ऍक्सेप्ट करणार नाहीत. ह्याच्यामुळे काय व्हायचं तर एक प्रॉब्लेम यायचा. इंटरनॅशनल ट्रेड जेव्हा डेव्हलप व्हायला लागला, हळूहळू आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण वाढायला लागली. आपल्या देशातला माल दुसऱ्या देशात जायला लागला, दुसऱ्या देशातला माल आपल्या देशात यायला लागला. तेव्हा मात्र बरेचसे प्रॉब्लेम यायला लागले. कशामुळे यायला लागले तर ह्या 3 वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट अस्तित्वात असल्यामुळे. काय प्रॉब्लेम यायचा, एक गंमत सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, समजा ब्रिटन मधला एखादा व्यापारी आहे जो दोरी विकायला आलाय किंवा एखादं कापड विकायला आलाय. कशामध्ये आलाय तो, फ्रान्समध्ये आलाय. ब्रिटन मधला जो व्यापार आहे, परत एकदा ऐका, जो कापड विकायला आलाय फ्रान्समध्ये. आंतरराष्ट्रीय व्यापार आता सुरू झालाय, बरोबर. ह्या देशातले लोक त्या देशामध्ये, त्या देशातले लोक ह्या देशामध्ये जाऊन व्यवसाय किंवा व्यापार करू शकतात, एखादा माल जो आहे तो विकू शकतात. आता अशी सिच्युएशन झाल्यानंतर ब्रिटन मधला एक कपड्याचा व्यापारी होता, श्यामलाल होतं त्याचं नाव. आता हा जो ब्रिटन मधला श्यामलाल आहे हा आपले बरेचसे असे कपड्याचा जो माल आहे तो गाडीमध्ये भरून फ्रान्समध्ये आला, बरोबर. जहाजातून आला असेल वगैरे. हा ब्रिटन मधला माणूस फ्रान्समध्ये आलाय आणि फ्रान्समधल्या एका दुसऱ्या व्यापाराशी त्याचा संपर्क झाला
बाबा रे, माझ्याकडे एवढे एवढे कापड आहे आणि मला ते विकायचं आहे. तर फ्रान्समधला माणूस काय म्हणणार, हा कसं सेंटीमीटर देणार तुम्ही कापड, घेतो मी विकत, परंतु कसं सेंटीमीटर देणार. आता सेंटीमीटर जो हा शब्द आहे हे युनिट आहे, हे ब्रिटन मधल्या माणसाला माहित नाही. ब्रिटन मधला माणूस कशामध्ये लेंथ मोजतो, फुटात, बरोबर. मग ब्रिटन मधला माणूस म्हणायला लागला सेंटीमीटर काय आहे बंधू, सेंटीमीटर मला माहित नाही. आमच्याकडे जे कापड आहे, कापडाची लेंथ आहे, लेंथ जी आहे सगळ्या प्रकारच्या ज्या लेंथ आहेत त्या आम्ही नेहमी फूट मध्ये मोजतो, फुटात मोजतो. तुला फुटात पाहिजे का, नाही, मला फूट म्हणजे काय माहित नाही. कोण म्हणा, फ्रान्सवाला, बरोबर. फूट म्हणजे काय माहित नसेल इथलं फूट, बरोबर. मला सेंटीमीटर मध्ये देणार असेल तर दे, नाहीतर इथून फूट. लक्षात आलं. म्हणजे हा जो गोंधळ आहे तो गोंधळ इंटरनॅशनल ट्रेड जेव्हा वाढायला लागला तेव्हा व्हायला लागला. कारण परत दुसऱ्या वेळी असं झालं, एक समजा माणूस फ्रान्स मधला माणूस आहे, तो समजा आंबे घेऊन निघालाय कुठे, ब्रिटन मध्ये विकायला, बरोबर. समजा एखाद्या फ्रान्स मधल्या माणसाचं नाव आहे शांताराम. फ्रान्स मधला एक शांताराम नावाचा शेतकरी आहे. आता हा काय करतोय, त्याच्याकडे आंब्याची शेती आहे, तो आंबे निर्यात करायला लागलाय. कुठे निर्यात करायला लागलाय, हा ह्या ज्या ब्रिटन मधल्या लोकांना आंबे खूप जास्त आवडतात, आपण ब्रिटन मध्ये जाऊन विकूया. ट्रक मध्ये माल भरला आणि ब्रिटन मध्ये आलाय. ब्रिटन मधला एक व्यापारी आला, दादा काय आहे ट्रक मध्ये, तर फ्रान्स मधला म्हणतोय आंबे आहे. बर, कसे पाऊंड देणार, कारण जे मास आहे ते ब्रिटन पाऊंड मध्ये मोजताय, आणि हा जो फ्रान्स मधला शेतकरी आंबे जो देणार आहे तो कशामध्ये देईल, ग्रॅम मध्ये देईल. म्हणजे आता ब्रिटनवाल्यांना ग्रॅम माहित नाही आणि ह्या फ्रान्सवाल्यांना पाऊंड माहित नाही, बरोबर. मग ब्रिटनवाला काय करणार, बाबा कसे पाऊंड आंबे दिले तुम्ही. फ्रान्सवाला म्हणणार पाऊंड म्हणजे काय मला माहित नाही, आम्ही ग्रॅम मध्ये देतोय. ब्रिटनवाला म्हणणार आम्हाला ग्रॅम माहित नाही. म्हणजे आता त्या केसमध्ये त्यांचा जो व्यवहार आहे तो कम्प्लीट होईल का, नाही होणार. आता ह्याच्यावरती सोल्युशन काय, ह्याच्यावरती काय तोडगा काढायचा, असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये यायला लागला. कोणता म्हणजे आता ह्याच्यावरती कोणता तोडगा काढला पाहिजे की जेणेकरून आंतरराष्ट्रीय वस्तूची देवाणघेवाण होऊ शकेल. काय ह्या देशातला एखादा माल आहे तो त्या देशामध्ये जाईल, त्या देशातला एखादा माल ह्या देशामध्ये आपण विकू शकतो, बरोबर. ह्याच्यावरती काय तोडगा काढायचा. बरं, हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम ऍक्च्युली कशामुळे व्हायला लागला, हा प्रॉब्लेम ह्याच्यामुळे व्हायला लागला कारण प्रत्येक देशाची जी सिस्टीम ऑफ युनिट होती ती कशी होती, वेगवेगळी होती, बरोबर. काही देश एपी सिस्टीम फॉलो करायचे, काही देश सीजी सिस्टीम फॉलो करायचे, काही देश एमके सिस्टीम फॉलो करायचे. आता एखादं कापड आहे, ते कापड कोणत्या एखाद्या देशामध्ये फुटात मोजतात, एखाद्या देशामध्ये सेंटीमीटर मध्ये मोजतात, एखाद्या देशामध्ये मीटर मध्ये मोजतात. ह्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणच होईना झाली. आता ह्याच्यावरती काय तोडगा काढायचा, ह्या लेक्चरमध्ये तुम्ही हा विचार करायचा आहे. आणि जो काय तुम्ही विचार केला असेल, जो तुमच्याकडे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये असता तर तुम्ही काय केलं असतं मला कमेंट बॉक्समध्ये टाका.